बाळा, आज मी तुझ्याशी खूप आपुलकीने बोलायला आलो आहे, कारण मला तुझी काळजी आहे. तुला माहिती आहे का, माणसाला एक गोष्ट अशी देवाने दिली आहे, ती गोष्ट जर माणसाने योग्य ठिकाणी वापरली तर तो खूप मोठा होतो. परंतु ती गोष्ट जर त्याने अयोग्य ठिकाणी वापरली तर मात्र जिथे असतो तिथून तो खाली यायला वेळ लागत नाही. ती गोष्ट म्हणजे आहे ईर्ष्या. आता तू म्हणशील, ईर्ष्या करणं तर काही वाईट आहे का? ईर्ष्या करावी, पण ती कोणत्या गोष्टीत करावी ही मात्र माणसाला कळत नाही. ईर्ष्या करावी ज्या गोष्टीतून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, ज्या गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, आपली प्रगती करण्यासाठी, यासाठी ईर्ष्या करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईर्ष्या करावी ती स्वतःशीच. आज आपण जे काही आहोत त्याच्यापेक्षा खूप मोठं अजून काहीतरी मिळवण्यासाठी स्वतःच्या आजच्या तुझ्याशी ईर्ष्या कर, म्हणजे उद्याचा तू वेगळा तयार होशील. परंतु आजची लोक एखादी ईर्ष्या करायची झाली तर त्याच्याकडे एवढा पैसा आहे तर मी देखील पैसा मिळवणार, मग तो पैसा कोणत्या मार्गातून येतो हे मात्र ते बघत नाहीत. मग त्यासाठी लोकांची फसवणूक केली जाते, लोकांच्या परिस्थितीचा गैरफायदा केला जातो. मग यातून मिळालेला पैसा म्हणजे खरं सुख आहे का? नाही, ते फक्त दुःखच निर्माण करतं. म्हणून तुला जी मिळालेली ईर्ष्या ही भावना आहे ती योग्य ठिकाणी वापर. ज्ञान मिळवण्यासाठी वापर, एखाद्याकडून शिकण्यासाठी काहीतरी वापर. जेव्हा माणूस दुसऱ्याबरोबर ईर्ष्या करायला जातो तेव्हा तो कधीच समाधानी राहत नाही, पूर्णपणे गमावून राहतो. आपल्याकडं आहे नाही ते ईर्षेच्या बदल्यात तो गमावून बसतो आणि नंतर त्याच्यावरती पश्चाताप करायची वेळ येते. प्रत्येकाला परमेश्वर त्याच्या त्याच्या कर्मानुसार आयुष्य देत असतो, सुख दुःख देत असतो, पण ते माणसाला कळतच नाही. माणूस प्रत्येक वेळी आपल्या परिस्थितीची तुलना दुसऱ्याच्या परिस्थितीशी करतो. त्याचा बंगला एवढा मोठा आहे, त्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे, तर माझ्याकडे पण असायला पाहिजे, ही ईर्ष्या माणसाच्या मनात घर करायला लागते. आणि तेव्हा माणूस खूप वाईट स्तराला, खालच्या थराला जातो. मग ती गाडी, तो बंगला मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. ही ईर्ष्या एकदा माणसाच्या मनात तयार झाली की माणूस खूप पुढचं पाऊल टाकतो. म्हणून देवाने ही जी भावना दिलेली आहे ती योग्य ठिकाणी वापर, हा एकच संदेश तुला सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. बाळा, तू कर्म केलंस चांगलं तर तुला परमेश्वर देखील चांगल्या कर्माची फळं देईल. परंतु ते कर्म तू विना अपेक्षेचं कर. तुझ्या आयुष्यात जेवढा पैसा आहे, जेवढं ऐश्वर आहे, जेवढं वैभव आहे, ते तू तुझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मिळवलं असशील. आणि अजून जर त्याच्यात भर टाकायची असेल तर तू चांगल्या मार्गाने त्याच्यामध्ये भर टाक. त्यासाठी कुणाची ईर्ष्या करू नको, कारण ईर्ष्या करणं हे माणसाला खूप महागात पडतं. ईर्ष्या केल्यानंतर माणूस आपल्याकडे आहे ते गमावून बसतो, पश्चाताप करायची वेळ येते. जर का तुला एखाद्याशी तुलना करायचीच असेल तर त्याच्याकडे एवढं ज्ञान आहे, तो इतका हुशार आहे, तर मी देखील तेवढाच हुशार होणार, मी देखील तेवढंच ज्ञान मिळवणार, ही ईर्ष्या ठेव. तो एवढा मोठा देवाचा भक्त आहे, तो एवढी मोठी भक्ती करतो, मी देखील अशीच भक्ती करणार, ही ईर्ष्या ठेव. आई वडिलांची सेवा कर. एखाद्याने जर आई वडिलांची सेवा जास्त केली असेल तर मी देखील त्याच्यापेक्षा आई वडिलांची सेवा जास्त करीन, ही भावना मनात ठेव. याच्यातून तुझ्या हातून खूप चांगलं कर्म घडेल आणि त्याचं फळ परमेश्वर तुला नक्कीच देईल. म्हणून बाळा, ईर्ष्या करायची तिथे कर, ईर्ष्या नको तिथं करू नको, जेणेकरून तुला आयुष्यात कधी दुःख मिळणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. धन्यवाद.